गॅस कंपनीकडून गॅस एजन्सींना आता गॅस सिलेंडर वितरण करण्याचे वेगळे निकष या ठिकाणी पाठवण्यात आलेले पाहायला मिळत आहेत। सिलेंडर वितरणाचे निकष पुन्हा एकदा बदललेले पाहायला मिळत आहेत। गॅस एजन्सीकडून सिलेंडर वितरणाच्या निकषामध्ये या ठिकाणी बदल करण्यात आलेला पाहायला मिळतो आहे। आता उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत जे ग्राहक आहेत त्यांना आता 45 दिवसानंतर या ठिकाणी बुकिंग करता येणार आहे। तर 2 गॅस कनेक्शन असणाऱ्या ग्राहकांसाठी 2 सिलेंडरमधील अंतर आता 35 दिवसांचं या ठिकाणी करण्यात आलेलं पाहायला मिळतं आहे। तुम्ही बघू शकता की रत्नागिरी गॅस एजन्सीच्या बाहेर अशा पद्धतीचे हे बोर्ड या ठिकाणी झळकलेले पाहायला मिळत आहेत। तर 1 सिलेंडर असणाऱ्यांना आता 25 दिवसानंतरचं बुकिंग या ठिकाणी गॅसचं करता येणार आहे। एकंदरीत जर बघितलं तर गॅस कंपन्यांकडून एजन्सीना आता अशा पद्धतीनं गॅस वितरण करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले पाहायला मिळतात आणि नव्या आदेशाचे बोर्ड सध्या गॅस एजन्सीच्या बाहेर लागलेले आहेत। तुम्ही बघू शकता की हा बोर्ड या ठिकाणी लावलेला आहे। जर 2 सिलेंडर एका ग्राहकाकडे असतील तर त्या ग्राहकांना आता 35 दिवसानंतर या ठिकाणी आपलं दुसरं बुकिंग जे आहे ते करता येणार आहे। म्हणजेच गॅस कंपनीनं पुन्हा एकदा या ठिकाणी आपले गॅस वितरणाचे निकष या ठिकाणी बदललेले पाहायला मिळतात। त्यामुळं सध्या ज्या पद्धतीनं घरगुती गॅस सिलेंडरच्या रांगा गॅस कंपनींच्या बाहेर किंवा गॅस एजन्सीच्या बाहेर पाहायला मिळतात, आता त्याच्यामध्ये पुन्हा एकदा वाढ होऊ शकते। कारण का पुन्हा एकदा या ठिकाणी गॅस एजन्सीच्याकडे गॅस कंपन्यांनी गॅस वितरणाचे निकष या ठिकाणी बदललेले पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।